नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलर या माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज इथे मी 12x9चा हे फॅब्रिक घेतलेलं आहे, खंड फॅब्रिक। तर या ठिकाणी आपण एक सुंदर असं पाऊच बनवणार आहोत। तर इथे मी झिप लावून घेतलेली आहे, सेंटरला ठेवून। वरती अस्तर आणि खालच्या साईडनं मी रबर शीट यूज केलेला आहे। नंतर अर्धी झिप काढून या साईडला मी बसवून घेत आहे। ह्या असं केल्याने काय होतं की झिपच्या साईडला जो कपडा आहे तो हाईड होतो व्यवस्थित। आता तुम्ही बघू शकता। आता उलटवून घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल मी असं का केलं। तर इकडे बघा, ही पूर्ण हाईड झालेली आहे झिप। तर वेगवेगळं सेपरेट लावत असताना आपल्याला साईडला तो कपडा वरती दिसतो। तर इथे बघा, या पद्धतीने आपला हाईड झालेला आहे। कारण जेव्हा आपण झिप ओपन करतो त्यावेळेला तो कपडामध्ये अडकतो, त्यामुळे असं घेणं खूप गरजेचं आहे। आणि फिनिशिंग पण सुंदर दिसतं याचं। तर व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर आपण यामध्ये एक रनर टाकून घेणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे ही। तर हे रनर आपल्याला पूर्ण बाहेर घ्यायचं आहे ओढून, आणि परत एकदा लावून घ्यायचं आहे, जेणेकरून या बाजूची पण झिप पूर्ण होते। इकडे लॉक झाल्यानंतर परत दुसऱ्या साईडनं आपल्याला परत ती बसवून घ्यायची आहे। त्यानंतर हा कपडा उलटवून घ्यायचा आहे। त्यानंतर दोन्ही साईडनं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे साईडचं। इथे आपण नॉन-वेन फॅब्रिकच्या अशा स्ट्रिप घेतलेल्या आहेत पायपिंगसाठी। इथे पायपिंग झालेलं आहे पूर्ण इथे। त्यानंतर आपण ही पर्स उलटून बघू शकतो। खूप सुंदर आणि असं सिंपल असं हे पाऊच तयार झालेलं आहे खन फॅब्रिकमध्ये। तर हे आपलं एक हा पहिला पीस तयार झालेला आहे। त्यानंतर आपण दुसरी एक छोटीशी पर्स आपण बघणार आहोत। फिनिशिंग पाहू शकता बघा, आतल्या साईडनं खूप व्यवस्थित आलेलं आहे। तर आपल्याला दुसरा प्रकार म्हणजे आता हा इथे मी कपडा घेतलेला 9x8चा। इथे माप आलेला आहे 24। तर 24 इंचाची आपल्याला फ्रिल तयार करायची आहे। आपण आतल्या साईडनं 2 पॉकेट्स लावणार आहोत अस्तरला। एक सिंपल असणार आहे आणि एक झिपवाला असणार आहे। तर दोन्ही पीसला आपण आतल्या साईडनं पॉकेट्स लावून घेतलेले आहेत। त्यानंतर हे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे। त्यावर हे अस्तर आपल्याला आतल्या साईडनं उलटवून ठेवायचं आहे इकडे। उलट बाजूने ठेवून दाबटीप घ्यायची आहे त्यावर। नंतर तसंच दुसरा पीस पण तयार करून घ्यायचा आहे। इथे मी डायरेक्ट अस्तर ठेवलेलं आहे आणि ते उलटवून आता दाबटीप घ्यायची त्यावर। इथे मी मार्किंग केलेलं आहे बेल्टसाठी। खूप सुंदर अशी ही पर्स होणार आहे। तसंच दुसऱ्या पीसला पण आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत।
इथं साईडनं शिलाई घेतलेली आहे मी इथं. त्यानंतर वन पीसला आपल्याला एका ठिकाणी एका साईडनं फ्रिल लावून घ्यायची आहे आधी. फ्रिल अशी आतल्या साईडनं वळवून घ्यायची आहे. तर इथे पूर्ण फ्रिल लावून झालेली आहे. त्यानंतर आपण यावर दुसरा पीस ठेवून घेणार आहोत वरच्या साईडनं. ही बटवा टाईप पर्स बनणार आहे. त्यानंतर यावर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी रनर टाकून घेतलेला आहे. आता राहून गेला होता तो. अशा पद्धतीने ही पर्स तयार झालेली आहे सेकंड आपली. हे पाहू शकता आतल्या साईडनं 2 पॉकेट्स खूप सुंदर तयार झालेले आहेत. तर यानंतर आपण तिसरा पीस घेणार आहोत. तिसरा पाऊच तयार करण्यासाठी इथे घेतलेला आहे 5.5 बाय 9 इंचाचा पीस घेतलेला आहे. हा रबर शीट मेन फॅब्रिक खणाचं, त्यानंतर नॉन वोवन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि मधोमध मी झिप लावून हे आता उलटवून घेऊन दाबटीप घेणार आहे यावर. त्यांना दुसऱ्या साईडला झिप लावून घ्यायची आहे. फॅब्रिक कटिंग करून आपण दाबटीप घेतली त्यावर. त्यानंतर आपल्याला रनर इन्सर्ट करायचा आहे. आणि हा कपडा उलटवून घेतलेला आता. एक बाजू शिवून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी साईड आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. हा आपला ट्रायंगल पाऊच तयार होतोय, बघू शकता तुम्ही. त्यानंतर यावर पायपिंग करून घेणार आहोत. खूप सुंदर असं हे छानसं पाऊच तयार झालेलं आहे, बघू शकता. तर तुम्हाला या 3 पैकी कुठल्या वस्तू छान वाटल्या त्याला कमेंट करून सांगा. आणि खूप सुंदर झालेल्या आहेत या वस्तू एका फॅब्रिकमध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे 3 पाऊच इथे तयार करून घेतलेले आहेत. हा आधी मी तयार केलेला होता पहिलावाला. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.